सर्व थोर समाज सुधारक यांना अभिवादन करून नीलचक्र बहुउद्देशीय समितीद्वारा सालाबादाप्रमाणे आयोजित असलेल्या आजचा भव्य राज्यस्तरीय धम्म परिषदेच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित विचारपीठावर सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेली सर्व मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आपण सर्वजण भूमकन्या कडूबाई घरात कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी घेत होता आणि मधातच मी टपकलो. तुम्हाला एक तर फार तुमचा वेळ घेणार नाही. तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम कडूबाईचा पाहायचा आहे, ऐकायचा आहे. काल मला या ठिकाणी प्रमोद भाऊ भगत आणि संगपंत अगम यांनी आग्रहाने उद्या बोलवलं आणि मी सुद्धा तयारी केली होती की उद्या 5 वाजता सिरसगावला जायचं आणि 3-4 तास प्रमोद भाऊ तुमच्या सहवासात राहायचं. आज सकाळी मी इंदोरवरून आलो, यवतमाळला, नागपूरवरून यवतमाळ, आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मी भाऊरावला विचारलं की भाऊराव कसं करायचं. मग उद्या सकाळी 10 वाजता यायचं ठरवलं, इथून विमान पकडायचं नागपूर. परंतु भाऊराव भाऊनी सांगितलं की सकाळी कोणी राहणार नाही, आता आपण चान्स घेऊन पाहू. आणि मग चान्स घ्यायसाठी आलो. खर तर मला अतिशय आनंद होतो आहे की अनेक वर्षापासून ही धम्म परिषद खऱ्या अर्थानं वैचारिक क्रांती घडवून प्रेरणा घेऊन या ठिकाणावरून अनेक आमचे बांधव जातात. मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, बंधुता, समता या सर्व गोष्टीसाठी आणि खास करून अपुरुषता याच्यासाठी फार वर्ष लढा नाही तर पूर्ण जीवन त्याच्यामध्ये लावून दिलं. आणि या जीवनामध्ये आज जे काही आपण पाहतो, मला मराठीतल्या 4 ओळी फार म्हणजे आठवतात. मी नेहमी तो विचार करतो की माय भीमावी माऊली जशी आंब्याची सावली, ती राली उन्हात होती म्हणून आम्हा सर्वांना मिळाली सावली. आज जे काही दिवस आपल्या जीवनामध्ये आहे ते बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आहे. नाही तर विचार करा की एक तांड्यात राहणारा बंजारा समाजातला दर्यापुरात राहणारा मुलगा आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या सोबत बोलून राहिला. मी तर म्हणतो ही संधी कोणामुळे जर मिळाली असेल तर ती बाबासाहेबांमुळे मिळाली आणि त्यांच्या संविधानामुळे मिळाली. खऱ्या अर्थानं संजय राठोड बोलू शकला. मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आव्हान करणार आहे की बाबासाहेबांनी जाती जातीमधला भेद खऱ्या अर्थानं नष्ट करण्यासाठी लढा दिला, पूर्ण काम त्यांनी केलं. परंतु आजही प्रमोद भाऊ, मला थोडस आपल्या समाजामध्ये जाती जातीमध्ये थोडस अजूनही त्या पद्धतीनं आहे असं मला वाटतं. कारण माझ्या सहवासात 20 वर्ष झाले. माझा PA घनश्याम नगराळे आहे, माझा दुसरा एक PA आहे रत्नदीप. आता मी यांना नेहमी विचारत असतो, यांच्या कुटुंबात मी सहवास झालो. एकदा ते असं म्हणायचे, तू कोण? मी लाडवण. एक जण मी बावणे, याची मुलगी जमते त्याची मुलगी जमत नाही. मी म्हणलं असं बिलकुल नाही, माझ्यासोबत राहायचं असेल तर घनश्यामला मी तो लाडवण आहे त्याला बावणीची मुलगी करायला लावू. म्हणलं बिलकुल आपल्याला राहायचं.
नुसतं बाबासाहेबांचं नाव घेतो. अरे बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टीसाठी लढा निर्माण केला आणि म्हणून भविष्यामध्ये आज बहुजन असेल, मागासवर्गीय असेल, बंजारा असेल, आदिवासी असेल, हे सर्वजण यांच्या जीवनामध्ये, यांच्या घरामध्ये आनंदाचा आणि समृद्धीचं क्षण कोणामुळे आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलं. आणि म्हणून त्यांची पुणे आपल्या सर्वांवर आहे. आणि या धम्म परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक वैचारिक सर्व गोष्टी या ठिकाणी घडतात. अनेक मान्यवर येतात. आज जसं आपण पाहिलं की ही पत्रिका पाहत होतो, उद्या समारोप तर आहे, परंतु अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले. याच्यापूर्वी सुद्धा आले. प्रमोद भाऊ, तुमची टीम खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे. मी सुद्धा तुमचाच आहे. आज मी तुम्हाला एवढंच म्हणणार आहे, आता माझा उल्लेख या ठिकाणी झाला. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या गोष्टी लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे याची व्याख्या केलेली आहे. माझा काही दावा नाही की बाबासाहेबांनी सांगितलेल्या सर्व तंतोतंत गोष्टीचा लोकप्रतिनिधी मी असेल म्हणून, परंतु मी नेहमी मनामध्ये विचार करत असतो की बाबासाहेबांनी ही संधी बाबासाहेबांमुळे मला मिळाली आणि या संधीचा सोनं कसं करता येईल, या माध्यमातून कसं चांगलं काम करता येईल, आणि म्हणून मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही माझ्याकडे जे जे लोक येतात त्यांना सर्वांना माहित आहे की मी कधी तोंड पाहून काम करत नाही, मी कधी जात पाहून काम करत नाही. नंतर राजकारणामध्ये मोठा माणूस आला, मोठी गाडी घेऊन आला ना त्याची वरवर केल्या जाते, आणि एखादा गरीब आला बकरी चालवणारा तर त्याची दखल घेतल्या जात नाही. परंतु संजय राठोडकडे हे कधी चाललं नाही. खऱ्या अर्थानं मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जरी असेल तरी सामाजिक काम मी करतो, दवाखान्याचं काम करतो, अनेक लोकांचे वैयक्तिक लोकांचे प्रश्न सुद्धा मी सोडवतो. सार्वजनिक विकास काम करणं ही माझी जबाबदारी आहे. रस्ते करणं, पिण्याच्या पाण्याच्या योजना करणं, सभामंडप करणं हे काही मी खिशातून करत नाही. हे सरकारचा प्रतिनिधी म्हणून जे काही मला तुमच्या आशीर्वादामुळे अधिकार मिळाले त्या अधिकाराचा वापर करून मी करतो. परंतु वैयक्तिक सुद्धा लोकांच्या कुटुंबातल्या अनेक समस्या असतील त्या सुद्धा सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की तुमच्या कुटुंबातला मी आणि तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबातले ह्या पद्धतीची भूमिका घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता एवढंच म्हणणार आहे की भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा कशाची गरज पडली की लोकप्रतिनिधीकडे जायचं तर कधी कोणाच्या मध्यस्थीने येऊ नका. सरळ संजय राठोडच्या माध्यमातून तुम्ही मला माझे दिवस ठरलेले आहेत. नाही येऊ शकले तर एक चिठ्ठी पत्री पाठवून पहा. तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत, हे या पद्धतीने सोडवल्याशिवाय मी राहणार नाही एवढं आपल्याला शब्द देतो. आणि आज धम्म परिषदेच्या निमित्तानं माझा आदर सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल धन्यवाद आणि आभार मी मानणार नाही. कारण धन्यवादामध्ये शब्दामध्ये वाद आहे, धन्यवाद आणि आभारामध्ये बहार आहे, बरोबर आहे का? आणि म्हणून मी ऋण व्यक्त करणार आहे. कारण मी सुद्धा मागासवर्गीय आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्याला मिळाल्या त्या भविष्यात सुद्धा समोर नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढं या ठिकाणी सांगतो. शुभेच्छा देतो. जय हिंद. या ठिकाणी फक्त